होऊ आता अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता तुका म्हणे अवघी जोडी तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणांची कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता विठाला विठाला पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् एक एका सह्य करू एक एका सह्य करू अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता समस्त भूतलावर जेवढे काही सजीव आहेत त्या सर्व सजीवांमध्ये सर्वात जास्त बुद्धिमान प्राणी जर कुठला आहे तर तो माणूस आहे. प्रचंड बुद्धिमान आणि त्याच्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर त्याने इतर सर्व प्राण्यांवर मात केली. सर्व प्राण्यांवर तुम्ही पहा, तर आश्मयुगीन कालखंडापासून जर माणसाचा विचार केला तर तो कसा 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 उत्क्रांत होत गेला, प्रगत होत गेला ते तुमच्या लक्षात येईल. पूर्वी माणूस जेव्हा जंगलात राहत होता तेव्हा त्याला भीती जर कशाची होती तर हिंस्त्र श्वापदांची होती, हिंस्त्र प्राण्यांची होती. रघुराज महाराज जगातला सर्वात हिंस्त्र प्राणी जर कुठला आहे तर तो वाघ आहे. वाघ प्रचंड हिंस्त्र हो, म्हणजे इतका हिंस्त्र आहे तो, इतका हिंस्त्र आहे. एखाद्याने जर त्याच्या गाडीवर नुसतं वाघाचं चित्र जरी लावलं ना तरी गाडीतल्याला लोक घाबरतात. गाडीत कोल्ह का असे ना
पण गाडीवर चित्र जर वाघाचं लावलं तर गाडीतल्याला लोक घाबरतात, नको बाबा त्याच्या गाडीवर वाघाचं चित्र आहे. म्हणजे चित्राची एवढी दहशत आहे, त्याच्या रक्तात आहे, त्याची अनुवंशिकता तशी, तो हल्ला चढवतो वाघ. एक महिनाभरापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. एक 5-50 माकड वाघाला पळवून लावतात. पाहिलं का पोरांनो व्हिडिओ? तो 5-50 माकड आहे अशी, आणि तो वाघ येतो, तो वाघ हल्ला करतो आणि ते 5-50 माकड त्या वाघाला पळवून लावतात. तो व्हिडिओ ज्याने शूट केला आणि सोशल मीडियाला सोडला त्याने असं लिहिलंय खाली की माकडांनी वाघाला पळवून लावलं. चुकीचं लिहिलं त्याने, त्याला समजलंच नाही व्हिडिओ. त्या व्हिडिओचा खरा अर्थ काय माहितीये का? पुढे 50-60 माकड आहे हे माहीत असताना सुद्धा वाघाने हल्ला केला, त्याला वाघ म्हणतात. खरं त्या व्हिडिओचं तात्पर्य हे की समोर किती शत्रू आहे, जय श्रीराम. आता पुन्हा वाजली तर अडचण नाही, फक्त धार्मिक असावी. वाजलंच कीर्तनात तर चला पंढरीला जाऊ, चला पंढरीला जाऊ, ते म्हणजे बेरंग होत नाही, वातावरणात मॅच होऊन जात. चला चालले धार्मिकच. परवा एकाच वाजलं ऊ अंट वाम मामा, काय करायचं? ते अगदी विरोधाभास होत. प्रचंड हिंस्त्र प्राणी वाघ. पण एवढा जरी हिंस्त्र वाघ असला की समोर किती शत्रू आहे बघत नाही, हल्ला करून जातो, त्याला वाघ म्हणतात. पण या वाघात सुद्धा 2 प्रकार जर कोणी बनवले तर ह्या वाघाने बनवले, माणसाने. कोणते 2 प्रकार बनवले माणसाने वाघात? सरकशीतला वाघ आणि जंगलातला वाघ. हे 2 प्रकार या माणूस नावाच्या पट्ट्याने बनवले की तू किती हिंस्त्र असला तरी तुझ्यावर योग्य संस्कार केले तर माणूस म्हणेल तशा वाघ हालचाली करतो. हे माणसाने मिळवलेले यश आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही मनुष्याची क्रांती आहे. सर्कशीत रिंग मास्टरने जर बेल्ट आपटला ना तो वाघ म्हणल त्या हालचाली करतो. हे यश कोणाचं आहे? माणसाचं यश आहे. वाघाला त्याने बंदिस्त केलं. आता गोदाकाठचं गाव आहे, आपल्याकडे बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे. इकडं बिबटे शिरले का नाही माहित नाही, पण पलीकडं गोदाकाठी प्रचंड बिबटे, नाशिक जिल्ह्यात तर खूप झाले. ते बरोबर सापळा लावते, वाघ बरोबर हे बुद्धी कौशल्य आहे माणसाचं. शिकारीच्या अपेक्षेने जात आणि अडकते वाघ. आवड हवे हत्ती, केवढं हत्तीचं शरीर आहे दादा, पण त्या हत्तीला सुद्धा अंकुशाचा वापर केला आणि हत्तीवर जाऊन बसला हा पठ्ठ्या. हत्तीवर कोणाची मिरवणूक? माणसाची. याचं वजन 50 किलो आणि हत्तीचं वजन किती? किती माणसं एकत्रित केले म्हणजे एक हत्ती होईल महाराज. त्या हत्तीच्या पाठीवर जाऊन बसते. हे यश माणसाचं आहे. बैलाला त्याने शेती करायला लावली. कुत्र अक्षरशः जंगली प्राणी. तुम्हाला सांगतो, तुम्ही कधी कुत्र्याचे दात बघा, सुळे दात आहे त्याला. पण परवा एका वारकऱ्याच्या घरी गेलो, त्याने मला सांगितलं की लहानपणापासून आम्ही हे कुत्र्याचं पिल्लू पाळलं, हे मटण खात नाही, भाकरी खातं म्हटले. म्हणजे ज्याचं नेचर मांसाहारी, कुत्रा हा मांसाहारी प्राणी. ज्या ज्या प्राण्यांना सुळे दात आहे ते प्राणी निसर्गाने मांसाहारी बनवलेले. ज्यांना सुळे दात नाहीये त्यांनी मांस खाणं म्हणजे निसर्गाच्या विरोधात वागणं आहे. जे माणसं मांस खातात त्यांनी घरी गेल्यावर आरशात पहा, आपले दात नेमके सुळे दिले का बा देवाने आपल्याला चांगले मोठे. तुम्ही म्हणाल सुळे कसे? तर कोंबडी दाताने फाडता आली पाहिजे.
त्याला सुळे दात मानतात. किंवा बकरू दाताने फाडता आलं पाहिजे, मग ते चाकूने कापायचं, मग ते भाजायचं, मग ते शिजवायचं आणि मग आम्ही खाणार. मूर्खपणा. जसं ऍपल दाताने तोडू शकतो, नाही शिजवली मेथी तर मेथी कच्ची माणूस खाऊ शकतो, नाही दळून आणलं गहू तर माणूस गहू चावून खाऊ शकतो, तसं एखादा म्हटला ना मी रस्त्याने कोंबडी पळत होती, उचलली तोडली बा दातानीच, आहे का असा? त्याने खावं. समजून घ्यायचं हे दिसायला माणूस आहे, असताना कुत्रच आहे. आता दातानेच फाडीत म्हटल्यावर काय करायचं? माणसाची ती रचना नाही, मनुष्याची ती रचना नाही. त्याने ते मांसाहारी, पण मांसाहारी असणारा कुत्रा आमच्या वारकऱ्याने काय केला? माळकरी बनवला. माळकरी बनवला कुत्र्याला. ते म्हटले ते मटण खात नाही. ते इतकं प्रामाणिकपणे राहतं. महाराज एखाद्या कुत्र्यावर जर जीवापाड प्रेम केलं ना, सक्का भाऊ कधीतरी धोका देईल, पण कुत्र धोका देत नाही. हे सुद्धा माणसाचंच यश आहे की त्या जंगली प्राण्यावर त्याने प्रेम केलं. त्याने मांजर पाळली, म्हैस पाळली, इतर प्राण्यांवर त्याने काय केली? मात केली. त्याच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर, त्याच्या भावनेच्या जोरावर, निसर्गावर माणसाने मात केली. एखाद्या नदीला जर पूर येणार असेल तर हवामान खातं 15 दिवस, महिनाभर अगोदर सांगतं नदीला पूर येणार आहे, नदीकाठची गावं मोकळी करा, रिकामी करा. आपल्या मराठवाड्यातलं एक पट्ट्या तर 6-6 महिन्याच्या आधी सांगतो. पंजाबराव डक, सध्या ढगांचा अंदाज डकांना चांगला कळतोय. ढग काय हालचाली करणार हे ढग 6-6 महिने आधी सांगतात. पश्चिम महाराष्ट्रात काय, उत्तर महाराष्ट्रात काय, विदर्भात काय, खानदेशात काय, हे काय? ही माणसाची प्रतिभा आहे, हे माणसाचं यश आहे. ते अगोदर सांगतात. पूर्वीचा काळ असा होता, दुष्काळ पडला, माणसं 5-5 किलोने उतरायची, नुसती भीती नाही की आता दुष्काळ पडला, काय खायचं, काय प्यायचं, कसं जगायचं. काही काही तर दुष्काळ पडला या भीतीने मरायची हो माणसं, की आता दुष्काळ पडला आम्ही जगू शकणार नाही. जसे कोरोनात अनेक माणसं रोगाने नाही मेले, भीतीने मेले, तसे पूर्वी दुष्काळ पडला या भीतीनेच काही माणसं मरायची. आता प्रामाणिकपणे सांगा संतोष महाराज, यंदा पाऊस आहे का? आहे पाऊस यंदा? पण कोणाच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे का? आहे का टेन्शन? ताई आहे टेन्शन? उलट यंदा धोंडेले जोरात झाले. काय धोंडे यंदा? पाऊस नाही, पाणी नाही, पण जोरात धोंडे सुरू होते सगळीकडे. काय कारण बरं? म्हणता आलं असताना जावई बापूला, बापू पाणी नाही बरं का यंदा, सांभाळून घ्या, यंदा धोंडा थोडा सावकाश करू. नाही, काय त्याचं कारण आहे? त्याचं सुद्धा कारण असं आहे की माणसाच्या लक्षात आलंय नाही एखाद्या वर्षी पडला, कमी जास्त झाला तरी 2-3 वर्ष कडेला लागतील एवढं आम्ही साठवून ठेवलंय अन्नधान्य. आम्हाला ते कळालंय की निसर्गावरच अवलंबून राहणार नाही, आपल्याकडे स्टॉक असला पाहिजे, साठा असला. आणि जरी आपल्याकडचा साठा संपला तरी प्रत्येकाला खात्री आहे आनंदाचा शिदा घरोघरी पोहोचतो. पोहोचला ना महाराज आनंदाचा शिदा. काय महाराज, बाकी काही असो, पण या महाराष्ट्राला मुख्यमंत्री असा लाभलाय सध्या एकनाथराव शिंदे साहेब, जो अभिमानानं सांगतो हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. अभिमानानं जगाला ओरडून सांगतात आणि खरोखर घरोघर महाराज त्या आनंदाचे शिदे पोहोचत आहे. जर नसल पोहोचलं तुमच्यापर्यंत मधला कोणीतरी खाल्ला बा, पण तिथून मात्र प्रत्येकाच्या वाटाचा भेटला. काय हे? माणसाने सरकार उभं केलं, माणसाने नियंत्रण केलं, माणसाने भविष्याच्या योजना रचल्या, निसर्गावर सुद्धा माणसाने मात केली, प्राण्यांवर मात केली, निसर्गावर मात केली. हा माणूस जो प्राणी ना, मायबाप याने ठरवलं ना एखादी गोष्ट करायची, करू शकतो महाराज. याच्यात तेवढी गुणवत्ता भरलेली आहे आणि त्याच्यातलं या शक्ती निदर्शनात आणून देण्याचं काम जर कोणी केलं तर ते संतांनी केलं. बऱ्याचदा काय होतं माहितीये का, तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. महाराज एखाद्या दगडामध्ये ना मूर्ती दडलेली असते,
फक्त ती मूर्ती पाहणारा कलाकार असावा लागतो. त्या कलाकाराला त्या दगडामध्ये मूर्ती आहे दिसत असते, त्याला ती प्रकट करण्याचं काम तो करतो. हातोडी वापरतो, छनी वापरतो आणि तिला व्यवस्थित. एका कलाकाराला विचारलं, एका मूर्तिकाराला, की तुम्ही ही मूर्ती कशी काय बनवली दगडापासून? त्याने दिलेलं उत्तर फार चांगलं आहे. आता धार्मिक वाजवा म्हटल्यावर धार्मिक वाजवायच्याच का वा? एका मूर्तिकाराला विचारलं, किंवा तुम्ही दगडापासून एवढी सुंदर मूर्ती बनवली, कशी बनवली? त्या मूर्तिकाराने दिलेलं उत्तर फार चांगलं आहे. तो मूर्तिकार म्हणाला, दादा मी दगडाची मूर्ती नाही बनवली, मूर्ती ऑलरेडी अस्तित्वात होती, मी फक्त नको असलेला दगडातला भाग काढून टाकला, मूर्ती प्रगट झाली. तुम्ही आम्ही अफाट आहे, जबरदस्त कर्तृत्व आपल्यात दडलंय, जबरदस्त क्षमता आपल्यामध्ये दडल्यात. फक्त आपल्याला जे भ्रम झालेत ना, मला जमणार नाही, माझं ते काम नाही, एवढं सोपं आहे का? मग तो कुणीही केलं असतं. हा जो आपला आत्मविश्वास लो झालाय ना, तो जर वाढीस लावण्याचं काम जर कोणी केलं तर ते माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी केलं. ओरडून जगाला सांगितलं की बाबा, या जगामध्ये अशक्य असं काही नाहीये रे, फक्त तू अभ्यास करायची तयारी ठेव. असाध्य साध्य करिता वर्षापूर्वी तुकाराम महाराजांचं बोलणं आहे. महाराज, असाध्य ते साध्य करिता सायास, आणि कारण अभ्यास तुका म्हणे. अशक्य गोष्ट शक्य करता येऊ शकते. तुम्हाला कितपत इतिहास माहित आहे मला माहित नाही, पण एक घटना तुमच्या निदर्शनात आणून देतो. शेकडो वर्ष गुलामगिरीत खितपत पडलेला आपला हिंदू समाज, ज्याला स्वतंत्र करण्याचं काम, स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम, हुकुमशाही संपवून रयतेचं राज्य आणण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या एका नररत्नाने केलं. त्या नररत्नाचं नाव हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज शेकडो वर्षाच्या गुलामगिरीला पायाखाली तुडावतात, नराधमांच्या छाताडावर पाय रोवतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात. आज 400 वर्षानंतर सुद्धा तुम्ही आम्ही जेव्हा खचून जातो, लढण्याला दिशा भेटत नाही, तेव्हा आम्हाला पुन्हा शिवकाळात जावं लागतं, छत्रपती शिवाजी महाराजांना आठवावं लागतं आणि अभिमानानं मनाला ओरडून सांगावं लागतं, भवानी मातेचा लेक तो महाराष्ट्राचा राजा होता, झुकला नाही कुणासमोर, दुर्जनांचा तो काळ होता. कुणी चुकत असेल तर त्याला अगोदर सत्याची वाट दाखवा, आणि तरी जर कोण लढत असेल तर मग त्याला छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची जात दाखवा.
या आजच्याही काळात आपल्याला ओरडून जगालाही सांगावं लागतं आणि मनालाही सांगावं लागतं की शिवरायांना जमू शकलं तर आम्हाला का जमणार नाही. बरं, तितकं सोपं नव्हतं. 4 हुकुमशाया इथं थैमान घालत होता महाराष्ट्राच्या मातीत, आणि काय 5-10 वर्ष नाही, शेकडो वर्ष गेली होती. एका बाजूला कुतुबशाही, एका बाजूला निजामशाही, एका बाजूला मुघलशाही, एका बाजूला आदिलशाही, सगळ्या सुलतानी सत्ता. मोठ्या प्रमाणात धर्मांतरण सुरू आहे. हिंदूंचे मंदिर तोडली जात आहेत, आया बहिणींची आबरू लुटली जाते, मनाला येईल तसं वागलं जातंय, रयतेचं शोषण केलं जातंय. त्या काळात हे व्यक्तिमत्व हिंदवी स्वराज्य उभं करण्याची शपथ घेतं आणि त्या पद्धतीने वाटचाल पण करतंय. तितकं सोपं नाही हो. कितीतरी लोक म्हटले असतील, येडा आहे का रे तू, काय स्वप्न पाहतोय, झोपेत आहे का, म्हटले नसतील. कितीतरी म्हटले असतील. अहो, एखादं जर सलग 2 पंचवार्षिक निवडून आलं ना, समोरच्याला घाम फुटतो फॉर्म भरायला याच्या विरोधात. चांगली म्हणतात बाबा, 10 वर्ष लोकांनी विश्वास टाकला याच्यावर, लोक त्याच्याच मागे जातात, लोक आपल्याला साथ देणार नाही. घाम फुटतो फॉर्म भरायचा 10 वर्ष सलग लागलेल्या माणसाच्या विरोधात. आज शेकडो वर्षाची गुलामगिरी आहे. बरं, काही नाही जवळ, लय अंगात ताकद आहे, लय पैसा पडू नये, तसलं काहीच नाही हो. कुठून आली माहितीये ती ऊर्जा? ती ऊर्जा जी आली ना, ती जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांच्या कीर्तनातून आली, हे आपल्याला मान्य करावं लागेल. तुम्ही म्हणाल कसं काय, सांगतो तुम्हाला. दादा, ज्याला धोका राहतो ते बाहेर पडत. छोटा एखादा विषय केला ना तरी माणूस घराच्या बाहेर नाही पडत. नको बा, आपल्या जीवाला धोका आहे, नको, बाहेरच पडत नाही, ते दिसत नाही. नुसतं सोशल मीडियावर एखाद्याला गावात अपोजिट कमेंट टाकली ना तरी आपण जपून राहतो की बाबा मी परवा त्याला निगेटिव्ह कमेंट टाकलेली आहे, ते कधी घात करील सांगता येत नाही, त्याने वाचलेली आहे. नुसती निगेटिव्ह कमेंट टाकली तरी आपण सावधगिरी बाळगतो, बाबा नको. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवाला किती धोका होता, प्रचंड धोका. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये हा बाबा जीव वाचवत आणि जीव घेत आयुष्य घालवलं. पण इतिहास सांगतो की जिथे जिथे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन असायचं, हा बाबा धोका पत्करून तिथं कीर्तन ऐकायला जायचा. कोण? शिवबा राजा. लोहगावचा प्रसंग उभ्या जगाला माहितीये की लोहगावला तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं, आणि काही मावळ्यांना घेऊन शिवराय लोहगावला कीर्तनाला गेले आणि परचक्रवेढा तिथं पडला. अभ्यासकांना माहितीये, चिंतकांना माहितीये. तेव्हा तुकोबरायानं देवाला प्रार्थना करून शिवरायांना वाचवावं लागलं. देवाला प्रार्थना केली की आमचा राजा अशा पद्धतीने कीर्तनात तू बंदिस्त होऊ देऊ नको. शिवरायांना कळत नव्हतं का की आपल्याला धोका आहे? अहो, तुम्हाला आता आज आंतरवली सराटीत कीर्तन आहे, सगळे आले का कीर्तनाला? का त्यांना धोका आहे का? काही नाही बघ, गेलो असतो पण फायरिंग होईल आहे का? एवढे मोठे माणसं आहे का आपल्याकडे आता? अहो, कुठं बसा ना बाबा, कुठं बसले तरी फायरिंग होईल किंवा कोण वार करील. अहो, एवढा आता काळ बदललाय, 100 नंबर दाबला ना गाडी येते लगेच. काय रे भाऊ, तुला काय प्रॉब्लेम आहे? एवढी काळजी आपली घेतली जाते सध्या, आपली अडचणीत येऊ नये तरी पोरं येत नाही, तरी माणसं येत नाही. त्या बाबाला पावलाला धोका होता, संकट होतं, तरी शिवरायांच्या कीर्तनाला जात होते, देऊत जात होते, लोहगावला जात होते. मावळ पट्ट्यात जिथं तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे हा बाबा जाऊन बसायचा. त्याचं एकमेव कारण आहे, जे होते ना असे सांगणारे, तुला जमल का, येडा आहे का तू? मग तो कोणाला जमलं असतं आणि इथून माग मग काय झालं नसतं का? या असे जे गाडू
गावानुसार तुम्ही लावायचा. हे असे जे असतात ना माणसाचं खच्चीकरण करणारे, ते जे खच्चीकरण जे असणार करणारे होते ना, त्यांना उत्तर देणारा फक्त देऊचा बाबा होता. आणि तो तुकाराम महाराज शिवरायांना कीर्तनातनं सांगायचा, निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ. अरे निश्चय जर मजबूत असेल तर तुम्हाला यश भेटणार आहे. तुमचा संकल्प सत्य संकल्पाचा दाता नारायण. अरे तुझा संकल्प जर सत्य असेल तर त्याचा दाता नारायण आहे. तो पूर्ण करणारा सर्व करी पूर्ण मनोरथ. तुझे मनातले जेवढे जेवढे काय संकल्प आहे ते पूर्ण करणारा भगवंत आहे. ही ऊर्जा भेटायची होती. तू ओले मुळ भेदी खडकाचे अंग आणि अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. मला वाटतं ती ऊर्जा ती ताकद तिथून भेटायची. आणि मग हा बाबा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायचा. विठ्ठल विठ्ठल. आता आंतरवलीमध्ये मनोजराव जरांगे पाटलांनी 14 तारखेला 14/9 बरोबर ना, 14/9 सोडलं. 14/9/2023 उपोषण सोडलं. उपोषण सोडल्यानंतर तुम्ही काय ठरवलं? 30 दिवस आपल्याला आंतरवलीतच बसायचंय, खाऊन पिऊन बसायचंय. उपोषण उपवाशी होतो. आता आम्ही खाणार पिणार, पण पिणार म्हणजे पाणी पिणार, जेवण खाणार पाणी पिणार, पण इथं बसून राहणार. पण बसून राहणार म्हटल्यानंतर तुम्हाला असं काही ठरवता नसतं आलं का, व एवढा त्रास झाला आता मस्त पैकी लावण्या ठेवू. काय काय हरकत आहे? तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुम्ही काही पण करू शकता. इथं ठरवलंच असतं की चला आता लय त्रास झाला, लय वैताग झाला, उपवाशी होतो, लय धावपळ झाली, आता थोडं 30 दिवस मनोरंजनात्मक कार्यक्रम, राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. काय कोणी तुमच्यावर आक्षेप नसता घेतला, काही अधिकार पण नाही. ठीक आहे, आता एवढे कष्ट केले महाराज, माणूस थोडा रिलॅक्स झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे, ठेवता आला असतं. पण नाही. समजा 30 दिवस वेगवेगळे पुढारी तुम्हाला बोलावता नसते आले, सगळेच उत्सुक आहे आंतरवालीत यायला. आज माझे बॅनर पाहिले तर मला लय फोन, आम्ही येणार आहे, आम्ही येणार आहे, आम्ही येणार आहे, महाराष्ट्रभरातून. कुणाला वाटत नाही आंतरवालीत? सगळे पुढारी आले असते महाराष्ट्रभरातले, रोज पुढारी अर्धा तास एक 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 पुढारी, जमलं नसतं. पण का कीर्तन ठेवले माहितीये? मनोज जरांगे सारखा गोदा काठचा सिंह सरकारला नडतो, त्याला ताकद जर बालपणापासून कुठून मिळाली असेल तर ती वारकरी संप्रदायातून. ती ज्ञानोबा तुकोबांकडून भेटली की बाबा तुझा संकल्प जर सत्य असेल तर तुला दाता नारायण आहे, परमात्मा तुला सहकार्य करणार आहे. काय मनोज जरांगेंकडं पैसा आहे? पैशावाल्याचा चेहराच बोलतो महाराज. पैशावाल्याच्या चेहऱ्यावर आहे ना, जरी वाटकुळा असला ना तरी एक ग्लो राहतो, ग्लो. तो ग्लो आमच्या मनोज दादाच्या चेहऱ्यावर नाहीये. पैसा आहे, अंगातली ताकद आहे का 10 जणांची एकटा कवडी करील वा हाय. त्याच्या अंगात ताकद नाही, त्याच्या खिशात पैसा नाही, पण त्याच्या मेंदूत जे विचार आहे ते ज्ञानोबा तुकोबांचे. त्याच्यात तुकोबांचे विचार आहे की धर्माच्या बाजूने उभं राहायचं आणि अधर्माचा नायनाट करायचा. धर्माचे पालन करणे पावन,
विचार कोणाचे? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचं रक्षण करायचं आणि अधर्माचा नायनाट करायचा, न्यायाचं रक्षण करायचं आणि अन्यायाचा नायनाट करायचा. हे सूत्र जर कुणाचे तर ज्ञानोबा तुकोबांचे. म्हणून तुम्ही बघा, इतिहास साक्ष आहे, ज्यांनी ज्यांनी क्रांती घडवली ना ते सगळे वारकरी संतांचे अनुकरण करणारे, अनुसरण करणारे. जेवढे आजपर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आत्ताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींपर्यंत ही सगळी माणसं जी घडतात ती कीर्तनात घडतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे वृत्तपत्र चालवायचे त्याचं नाव होतं मूक नायक. आणि त्या मूक नायक मधून जनतेशी संवाद साधत असताना ते प्रमाण कोणाचे वापरायचे माहितीये? तुकाराम महाराजांचे. म्हणजे गाथ्यातले प्रमाण ते काढायचे की बघा तुकाराम महाराज असं म्हणताय, ज्ञानेश्वर महाराज असं मानतात. ते त्यांची प्रमाण वापरायची संतांची. चहा विकणारं पोरग देशाचं पंतप्रधान झालं. तुम्हाला काहीच वाटत नाही का? थोडा विचार करा ना कधीतरी. एवढं सोपं आहे पंतप्रधान होणं? सोपं आहे? अहो, आता माग डिसेंबर मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. ग्रामपंचायतीचे गिरीबाबा, त्या निवडणुका झाल्या. माझ्या नाशिकला कीर्तन होतं दुसऱ्या दिवशी. एक पोरग आलं 30 वर्षाचं असेल साधारण, पाया पडलं माझ्या, रडायला लागलो. म्हटलं काय झालं एवढा का रडतोय? म्हटलं महाराज 35 लाख वाटले तरी पडलो. 35 लाख वाटून पराभव झाला. म्हटलं काय? ग्रामपंचायत सदस्य 1200 मतदान म्हणजे भाव कितीचा फुटला असेल? मी चक्रावून गेलो. काय भाव फुटला असेल दादा? म्हणजे राजकारणाचा स्तर इतका घासारलाय, इतका घासारलाय, इतका घासारलाय. इथून पुढे जर आपल्याला लोकशाही टिकवायची असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला एक शपथ घ्यावी लागेल की जीव गेला तरी बेहत्तर, उमेदवाराच्या 1 रुपयाला मिंदा होणार नाही. ही शपथ घ्यावं लागेल बरं का. आणि तरुण पिढीने जरा मोठ्या दाट्यांना सांगा, काहींना काय आलंय माहिती का? अभ्यास कमी पडलाय. कळतच नाही काय की आपण काय वागायला लागलो आणि काय करायला लागलो. खुशाल उमेदवाराला जाऊन म्हणतात आमच्या घरात 8 मतं आहे बरं का. म्हणजे 8चा हिशोब दे आम्हाला. तुम्हाला सांगतो, जे उमेदवाराला जाऊन सांगतं ना आमच्या घरात 8 मतं आहे, त्याने भाऊजाई विकली, भाऊ विकला, बाप विकला, आई विकला आणि बायको सुद्धा विकली, हे विसरू नका. तो जर म्हटला ना घरात किती मत आहे रे, त्याला म्हणाव काय विकत घ्यायला निघाला काय तू बाबा? म्हणाव स्वाभिमानी माणसं आहे आम्ही, मतदान आहे, दान. तू विकत घेणार काय आम्हाला? बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे? म्हणून इथून तरुणांनी हे सांगितलं पाहिजे घरच्यातल्या वाडवडिलांना, आजीला, सगळ्यांना 500 आणि 1000 रुपयात प्रश्न नाही सुटत, नाही सुटत. पण आयुष्यभरासाठी कलंक लागून जातो. ज्याने पैसे घेतले तो वर तोंड करून बोलू शकत नाही उमेदवाराला, का रे तो रस्ता चांगला होत नाही. ते म्हणाले बाबा मागच्या वेळी 500 दिले ना, पुढच्या वेळी 1000 घे, जाय बरं घरी. आणि जावं लागतंय. तुमची मान खाली जाते, तुमचा कॉन्फिडन्स लो होतो. विकल्या गेलेला माणूस काय स्वाभिमानाने जगू शकतो? एवढा राजकारणाचा स्तर घसारलाय तरी सुद्धा गुजरातच्या रेल्वे स्टेशनला चहा विकणारं पोरग, घरची परिस्थिती नाजूक आहे, आई पण राजकारणात नाही, बाप पण राजकारणात नाही, ते चहा विकणारं पोरग हिंदुस्थानाचं पंतप्रधान झालं डायरेक्ट. कधी प्रश्न पडला का का झाला असेल? का झाला असेल? पडला? त्याचं कारण सांगतो. ते गुजरातच्या रेल्वे स्टेशनवर फक्त चहा नव्हतं विकत. चहा विकता विकता अयोध्येत रामाचं मंदिर बांधायचंय हे स्वप्न पाहत होतं तेव्हा पंतप्रधान. काय नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याचं कारण काय? राम मंदिर आहे, राम मंदिर आहे, राम मंदिर.
कोणी सांगितलं? रामाचं कोणी सांगितलं? इंदिरा गांधींनी सांगितलं काय? राम कोणी सांगितलं? या रे नाचू प्रेमानंदे राम नामा जिया छंदे राम नाम छंदे राम नाम जिया छंदे राम नाम यारे नाचू प्रेमानंदे राम नाम जिया छंदे राम नाम जिया छंदे राम तुम्हाला मला 5 लाख वर्ष होऊन गेले भगवान श्री रामचंद्रांच्या जीवन चरित्राला. त्या रामाचं चरित्र जिवंत जर कोणी ठेवलं तर ते साधू संतांनी ठेवलं. या रे नाचू प्रेमानंदे राम नामाची छंदे राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे. राम नाम शिकवलं साधू संतांनी. आणि मला सुद्धा ते कधी कळालं माहितीये का? मोदीजी संत विचार ऐकतात ते देऊला आले होते. आता माग तुकाराम महाराजांनी ज्या शिळेवर बसून अभंग सांगितले त्या शिळेचं मंदिर झालं महाराज दगडाचं देऊला. आणि त्या मंदिराच्या उद्घाटनाला लोकार्पणाला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आले होते. आणि ते जेव्हा भाषण करत होते ना तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये ज्ञानोबा तुकोबा जनाबाई मुक्ताबाईंचे अभंग येत होते. हो ते अभंग सांगत होते. मला तेव्हा कळालं की राव छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकून राजे झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुकाराम महाराजांचे अभंग वाचून बॅरिस्टर झाले, भारतरत्न झाले. आणि नरेंद्र मोदी सुद्धा ज्ञानोबा तुकोबांचे अभंग वाचूनच पंतप्रधान झाले. आणि सध्याचे मनोज दादा जरांगे सुद्धा ज्ञानोबा तुकोबांच्या विचारामुळेच महाराष्ट्रात आदरणीय झाले. आज जर तुम्ही पाहाल तर जिथे जिथे मनोज दादा जरांगे जातायत तिथे अफाट जनसमुदाय जमतोय. हे फक्त संत विचार करू शकता. आज पैसे देऊन खुर्च्या मोकळ्या आहे. सभेला ते पैसे घेणार चहा पिऊन आलो, पाणी पिऊन आलो, खाऊन आलो, खुर्च्या मोकळ्याच राहतात. ते फक्त पाठी टाकीत जात निघून आलो बरं का मी. पण बिना अन्न पाण्याची उन्हाची पर्वा करत नाही, पावसाची पर्वा करत नाही. पोरं तासन तास बसतात. कारण अलंकापुरीच्या राजाने जर लाखोंचा जनसमुदाय जमा केला असेल आषाढी वारीला तर त्याचा भक्त सुद्धा धर्माच्या कामासाठी लाखोंचा जनसमुदाय का जमा करू शकत नाही? आज मला सांगा, आम्ही लोक काय साधी सोकावलंय का सध्या? काय सांगा, तुम्हीच सांगा. काय आमचं थाट आहे इकडं. काय परिस्थिती आहे आज जे आलोय ते. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. आज आम्ही मानधनाच्या आज जेवढे 30 दिवस तुम्हाला गिरीबाबांनी सांगितलं असेल, आदरणीय महाराजांनी सांगितलेलं असेल की आंतरवली सराटीमध्ये येणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या एकाही कीर्तनकारानं 1 रुपया सुद्धा घेणार नाही हे अगोदर सांगितलं. आणि मग तारीख रोज निश्चित लिहून घेतली. मग लिहून घेतली की आम्ही 1 रुपया पण घेणार नाही. आवडीने इथं येतोय का? एका योद्ध्याचं दर्शन होणार आहे. मग तुम्ही म्हणाल बाहेर का बरं घेतात? सांगतो आम्ही तरी लोक हरिपाठ पाठ करते नाही. आम्ही सांगू बेजार, लोक ऐकतच नाही. मग लोक नाही ऐकते तर आपण तरी काहीतरी साधून घ्यावं बुवा.
गावात मनोज जरांगे तयार व्हावा. महाराष्ट्रातला एकही कीर्तनकार एकही गावात रुपया घेणार नाही. येऊ द्या ना ताकदीची माणसं, येऊ द्या ना, भाऊ द्या ना तयार. आज मनोज दादासाठी काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक काना कोपऱ्यात माणसं तयार होत आहेत. काय त्यांच्याकडं फार पैसा आहे अशातला भाग नाही, फार अंगात ताकद आहे अशातला भाग नाही. संस्कार आहेत, ते मॅनेज होत नाही. ते काय म्हणतात, बाजूला जाऊन नाही बोलणार. ताकद जर काय असेल ना तर बाजूला जाऊन बोलणार नाही, ही ताकद आहे. ही पात्रता आहे, ती सोपं नाही बरं. अहो काय लागतं माणूस मॅनेज व्हायला. अहो मंत्री मॅनेज होतो, अधिकारी मॅनेज होतो. मॅनेज कोण होत नाही आज. मॅनेज फक्त एक होऊ शकत नाही, जो ज्ञानोबा तुकोबांचा आहे, जो शिवराय धर्मवीर संभाजी महाराजांचा आहे. तो मॅनेज नाही होऊ शकत. त्याच्या अंगी एक स्वाभिमान असतो, तो घाबरत नाही, त्याला भीती नसते परिणामांची. अहो थोडं बाजूला घेऊन म्हटलं असतं की ती पोरगी भाषण बिषण काही करणार नाही, तिला एखादी सरकारी नोकरी आत्ताच घोषित करून टाका. काय जुळलं नसतं, काय कोणी नसतं दिलं. आज सगळ्यांना झुकवलं महाराज, सगळ्यांना झुकवलं. मुख्यमंत्र्याला यावं लागल तर आलेच मुख्यमंत्री सुद्धा, आणलेच. आंतरवाली सराटीत मुख्यमंत्री आणले, मंत्री तर काय मोजलेच नाही आपण. सगळे 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 सोशल मीडियावर तुम्हाला सांगतो, मी डीपी ठेवून टाकला होता, स्टेटस ठेवून टाकले होते सगळे. प्रोफाईल पिक्चर मी मनोज दादांचे ठेवले होते. का? तुका म्हणे सत्य कर्मावावे साय घातली अभय नरका जाणे. म्हटलं आपल्याला नरकात नाही जायचं बा. जो सत्य कर्म करतोय त्याला सपोर्ट करायचा, साथ द्यायची. त्या बाबाचा काय स्वार्थ आहे याच्यात. समाजासाठी, हिंदू धर्मासाठी जर एखादा माणूस काम करत असेल तर काय हरकत आहे. मी कुठेच मानवलो नाही मराठ्यांचं आंदोलन आहे, मी प्रत्येक ठिकाणी मानवलं हे हिंदूंचं आंदोलन आहे. का तुम्हाला सांगतो, मी जात न मानणारा कीर्तनकार आहे, मी धर्म मानणारा कीर्तनकार आहे. मला हिंदू धर्मांतर्गत ज्या जातीपाती पडल्या त्या संपवायच्या आहे आणि समस्त हिंदुस्थानातला हिंदू म्हणून माणूस जो आहे तो मला उभा करायचा आहे. आणि तुम्हाला सांगू का, हिंदू एकत्रच आहोत. तुमच्या आंदोलनाला आहे ना ओबीसींचा विरोध नाहीये. कोणताच ओबीसी माणूस म्हणत नाहीये यांना आरक्षण देऊ नका. विरोध कोणाचा आहे माहितीये का? ओबीसींच्या मतावर जो पोट भरितो ना त्याचा विरोध आहे. त्या ओबीसीला तुम्ही घरात जाऊन जर म्हणाल, तो म्हणाला अरे मला कळत नाही का रे, तुमच्या पोरांवर अन्याय होतो, तुम्ही आता मागासले जातायत, आम्ही पुढे जातोय, आम्हाला कळत नाही का रे. आम्हालाही वाटतं, आम्हालाही आदर आहे, पण आम्ही काय करणार. मग ज्यांना पोळी बाजून घ्यायची राहते ना ते काय माणसं असतात का हो? ती माणसं नसतातच ऑलरेडी. त्या बावल्या असतात. त्यांना फक्त एकच डोक्यात राहतं, दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, आपली पिढी पेटली पाहिजे. ते संधी साधू. आपल्याला ना ओबीसींचा विरोध आहे ना कोणत्याच वर्गाचा विरोध आहे. उभ्या हिंदुस्थानाला वाटतं यांना आरक्षण भेटलं पाहिजे, म्हणून मी म्हणतो हे मराठ्यांचं आंदोलन नाही, हिंदूंचं आंदोलन. हिंदूंचं आंदोलन. सगळे उभे आहे त्यांच्या. मी फिरतोय रोज, महाराष्ट्रभर फिरतोय. आज सुद्धा या मंडपात सगळे मराठा जातीचे माणसं नाही बसलेले. इथं माळी आहे, सुतार आहे, कुंभार आहे, वांजारी आहे, सगळ्या जातीतली माणसं आहे. मग काय राहिलं, या आंदोलनाला स्वरूप कशाचं प्राप्त झालं? धर्माचं स्वरूप प्राप्त झाले. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जातीसाठी नव्हतं ते काम. मराठ्यांचा राजा नव्हता छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूंचा राजा होता.
राजमाता जिजाऊ आईसाहेबांना मराठ्यांचं राज्य नव्हतं आणायचं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा. काय आलं, मनोज दादाने करून दाखवलं. सगळ्यांना बोलावलं, सगळे आले, सगळे मंत्री आले. मुख्यमंत्री तर काय हो महाराज, तेच शेतकऱ्यांच्या घरातले. आणि स्वतः आपला मनोज दादा जरांगे सुद्धा जगाला छाती ठोकून सांगतो की आम्हाला आरक्षण जर कोण देईल तर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच देईल. का तो त्या सगळ्या प्रक्रियेतून आलेला माणूस आहे, त्याने भोगलंय. त्याचाही बाप एक सामान्य शेतकरी आहे. आपल्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचे वडील सक्रिय सहभागी असतात. म्हणजे काय झालं, सगळ्यांना आणण्याचं काम केलं. आंतरवली सराटीला एक वेगळी ओळख तयार झाली, निर्माण झाली. आणि आज कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, सेलिब्रिटीज असतील, सगळ्यांना वाटतं आम्ही आंतरवलीत गेलं पाहिजे. काय केलं असं मनोजराव जरांगेने आणि आंतरवली गावाने अभंगाचं पहिलं एक एका साय करू, एक एका साय करू, एक एका साय करू, एक एका साय यशाचं उत्तर दडलंय अभंगाच्या पहिल्या चरणात. सगळ्या यशाचं बरं का. एका माणसामध्ये प्रचंड शक्ती भरल्या आणि त्या शक्ती जर एकत्रित आल्या तर काय होऊ शकतं, आंतरवली सराटी होऊ शकत. ओ आंतरवली सराटी आता गाव नाही राहिलं बरं का, ब्रँड झाला, ब्रँड. ब्रँड झाला आता तुम्हाला सांगतो, सोयरिकीची कामं असू द्या, कुठले आंतरवली सराटी दिली पोरगी, व्यवहार असू द्या कुठले आंतरवली सराटी, अजिबात फसवणार नाही तुम्हाला. व्यवहार असू द्या, सोयरीक असू द्या, तुमच्यावर एक विश्वास निर्माण झाला. का तयार झाला हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. महाराज फार गोड बोलले की बाबा
आपण सगळे एकत्रित आलो पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून सुपंथ अर्थात चांगल्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. अनेकदा माणसं एकत्रित येतात पण चांगल्या कामासाठी नाही. म्हणजे 10 जण एकत्रित आले, टपरी फोडली आर्यमडी स्वारला. काय केलं? एकत्रित येऊन नको ते उद्योग. एकत्रित येऊन काहीतरी स्तुत्य सन्मार्ग साधू संतांनी मार्ग दावणी गेले आधी दया संत ते तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संतांनी जो मार्ग दाखवला की धर्माचं पालन अधर्माचं खंडन, धर्माच्या रक्षणासाठी एकत्रित आलं पाहिजे. आणि आज मनोज दादा जरांगे उभ्या हिंदुस्थानाला आपला आपलासा वाटतो, त्याचं एकमेव कारण आहे त्याने उपोषणासाठी योग्य गावाची निवड केली. का तुम्हाला सांगतो, नुसता सायरन वाजला ना, सायरन येतो का वाजवता सायरन पोलीस गाडीचा, तो आवाजच आता मला येणार नाही काढता, तेवढे प्रयोग नाही जमत मला. पण पोलीस गाडीचा नुसता आवाज आला ना, आवाज डेअरिंग बघा ना किती. मी काय म्हटलो, पोलीस गाडीचा नुसता आवाज आला ना, त्या म्हटल्या मी काय करू मग. डेअरिंग बघा ना, आला तर आला, मी काय करू. ते लय बेकार काम असते महाराज. गाडीचा आवाज आला ना, आवाज सामसूम होतात बरं. वाट दिसल तिकडं माणसं पळतात. पण आंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांचं कौतुक यासाठी करावं लागल, डोक्यात काठ्या बसल्या, कंबर तुटली, गुडघे फुटले, पण मनोज भाऊला सोडलं नाही. म्हणून आज आंतरवाली सराटी गाव उभ्या देशात प्रसिद्ध झालं. ही साथ कोणी दिली? ही ग्रामस्थांनी. हा मनोज दादा जरांगेचा विजय नाहीये, हा आंतरवाली सराटी ग्रामस्थांचा विजय आहे. तुमच्या आंदोलनाला गती कधी भेटली माहितीये? ती माऊली जी होती ना, तिचं डोकं फुटलं, अजून हॉस्पिटलमध्ये आहे का माऊली? ती आल्या महाराज. ती जी माऊली आहे ना, त्या माऊलीने आंदोलन पेटवलं, लक्षात ठेवा. ती बाई नाहीये, ती वाघीण आहे, ती आई आहे, ती जगदंबा आहे, ती काली आहे. आणि यांनी एकदा जर मनावर घेतलं ना, महिषासुराचा कार्यक्रमाचे म्हणून खरं सांगू का, कुत्र्यांचा नका मनावर घेऊ. गिरी महाराज ते आजपर्यंत आपण कुत्र्यांना लय व्हॅल्यू दिली, म्हणून आपल्या दिवस आले. अहो, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असं वाटत असेल ना, तर पहिल्यांदा राजमाता जिजाऊच जन्माला यावी लागते. काय माता माऊल्यांनी महाराज कड टाकलं, डोके फुटले, काहींचे गुडघे फुटले, हाड मोडली. हे योद्धे आहे सगळे. आणि सांगू तुम्हाला, आजपर्यंत तेच माणसं अमर झाले ज्यांनी युद्धात
लढत लढत संघर्ष करत करत 2 खाल्ले 2 दिल्या, अमर झाले महाराज ती माणसं. आज आपल्याला असं वाटतं सुभाषचंद्र बोस मोठे, भगतसिंग मोठे, राजगुरू मोठे, छत्रपती शिवाजी महाराज मोठे, धर्मवीर संभाजी महाराज मोठे, तुकाराम महाराज मोठे, ज्ञानेश्वर महाराज मोठे. पण का माहितीये का, अगोदर यांनी वार झेलले, वार झेलले त्यांनी. आज मानसिकता काय आली माहितीये का, नाव पाहिजे पण वार नको. वार घेतल्याशिवाय काय तुम्हाला काय न्याय भेटणार आहे. आज आपल्या हिंदू धर्मीय लोकांची अडचण काय आली माहितीये का, सबसे बडा रोग क्या कहेगे लोक. तुमच्या आमचा सगळा कुठे येतो माहितीये का विषय, लोक काय म्हणतील, साहेब काय म्हणतील, नेते काय म्हणतील. त्याच्यामुळे झालंय काय माहितीये का, जे धर्मासाठी आंदोलन करतात त्यांना काठ्या आहे, आणि जे औरंगजेबाच्या पायावर जाऊन नतमस्तक होतात त्यांचे कौतुक आहे. त्यांना झापा ना जरा. लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करायला लागले या महाराष्ट्रात, आणि जे सनदशीर मार्गाने आंदोलन करताय त्यांना तुम्ही काट्या मारताय. आता हिंदू जागा झालाय, तो खाईल काठ्या पण खाईल, पण तुमची लायकीच दाखवून देईल. आणि ज्याला लय मस्ती होती ना त्याची मस्तीच जिरली महाराज. त्याला वाटलं होतं हे लय शांत संयमी आहे, त्याला अंदाजच आला नाही महाराज. आणि मी अजून जर थोडं मनावर घेतलं ना, मी बऱ्यापैकी कार्यक्रम वाजवलाय, तुम्हाला माहिती आहे, बऱ्यापैकी वाजवलंय मी. म्हणजे मनोज जरांगेंमध्ये माझ्यात लय फरक नाही. ते आंदोलन करतात आणि मी कीर्तन करतो. मॅनेज होणे प्रकार आमच्या दोघांकडे पण नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. जे औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात त्यांचे तुम्ही गोडवे गाताय, आणि इथं आया बहिणीवर काठ्या चालवायला सांगतात. हे भ्रमात आपली लोक जी राहतात ना, आणि घाबरतात लय महाराज. तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळा इतिहास बघा, वार झाले, बदनामी झाली, नाव खराब झालं, आणि मग इतिहास उभा राहिलाय. आपल्या लोकांना काय माहिती का, नावाला डाग नको, ते काय म्हणतील, ती काय म्हणल, हे काय चाललंय आपलं. आईनी सुद्धा पोराला म्हणायचं, बसमध्ये बसून देताना मध्यभागी बस, गाडीत मागून ठोकली तरी जगशील, पुढून ठोकली तरी जग. अरे जगवती कशाला त्याला. अरे आपल्या लहानपणी आपण किती पडायचो रे, कोपर फुटायची, गुडघे फुटायची. सध्या पोराला गुडघे फुटणे प्रकार माहितीये का, मातीत खेळणं प्रकारच राहिला नाही ना. आया पोरांना खेळूच द्याय ना, जाऊच द्याय ना. जा म्हणायचं जा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो. शिवाकाशीत गेले, शिवरायांसारखे दिसायचे, शिवाकाशीत अमर झाले. स्वराज्याच्या मोहिमेसाठी शिवाकाशीत गेला म्हणून त्याच्या आईला भेट दिली पाहिजे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्या मातेला भेटायला आले. शिवरायांना पाहिलं आणि त्या मातेने आंबरडा फोडला. ढासा 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 रडायला लागली ती आई. शिवराय म्हटले, आई आता काय करणार आपण, तो स्वराज्यासाठी शहीद झाला, तुझा पोरगा मावळा होता, तो देव म्हणून मिरावला जाईल. ती माऊली म्हणाली, महाराज मी माझा पोरगा मेला म्हणून रडत नाही हो, मी रडते यासाठी माझा शिवा तुमच्यासारखा दिसत होता. मी रडते यासाठी अजून 2-4 जर जन्माला घातले असते तर स्वराज्यासाठी कामाला तरी आले असते. त्या बाईची इच्छा होती की अजून 2-4 पोर असते तर माझ्या शिवराजांना स्वराज्याच्या निर्मितीसाठी मी अर्पण केले असते. आपल्या लढ्याला जी ताकद दिली ना त्या माऊलीने दिली. तिथून महाराज सगळ्यांची तळपायाची आगच मस्तकाला गेली, सगळ्यांची गेली माझ्या सहित. हे आमचे जे उद्वेगाचे उद्गार आहे ना कीर्तनामधनं, ते फोटोग्राफ, ते व्हिडिओ पाहून हे आंदोलन पेटलं महाराज. आणि ते एका माऊलीमुळे झालं. ते जे भावंड आहे ना सगळी, ज्यांनी काठ्या लाट्या घातल्या, कड केलं, योग्य गाव निवडलं,
बऱ्याचदा आपल्याला योग्य निवड करता येत नाही. जागा जर सगळ्यांनी जर पळ काढला असता ना तिथून, तर जसे रामदेव बाबा साडी घालून पळाले होते ना, आठवतं का तुम्हाला? जंतर मंतरला ना ती वेळ आली असती. पण जसे तानाजी मालुसरे होते, बाजीप्रभू देशपांडे होते, शिवा काशीद होता म्हणून शिवराय राजे झाले ना, तसं आंतरवली सराटी गाव माग उभं राहिलं म्हणून मनोज जरांगे महाराष्ट्राचा हिरो झाला. आणि हे शिकवण जर आपल्याला कोणी दिली असेल तर जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांनी दिली. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंत विठोबा रखुमाई. राऊंडला गेले. आपल्याला जर कलंक काय, तर आपल्याला तेवढाच कलंक आहे, आपली माणसं एकत्र येत नाही. बाकी प्रॉब्लेमच नाही. काय सगळ्या बाजूंनी परिपूर्ण आपली पोरं, आपल्या अंगात ताकद नाही अशातला भाग नाही. अहो हिंदूंच्या रक्तात ताकद पण अशी आहे ना महाराज, भीमासारखी, अर्जुनासारखी, शिवरायांसारखी. अहो सध्या ते काय WWE चालतं काय, ते बाकीच्या देशांमधली लोक प्रोटीन खाय, अमुक खाय, तमुक खाय, आपला खली उभा राहिला की मातीच करतो मला तो समोरच्याची खली. ती आपली ताकद आहे. बुद्धीच्या बाबतीत गोपालकृष्णासारखी, विवेकानंदांसारखी, ज्ञानेश्वर महाराजांसारखी, तुकाराम महाराजांसारखी मातब्बर माणसं. पण आपल्याला कलंक जर काय तर तेवढाचे एकत्र येत नाही हो. आणि ते एकत्रित न आल्यामुळं आपण कायम पारतंत्र्यात गेलोय. बुद्धिमान आहे माणसं, ताकद संपन्न माणसं आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण पारतंत्र्यात जातात. डच आले, आपल्यावर राजवट प्रस्थापित केली. पोर्तुगीज आले, राजवट प्रस्थापित केली. मुघल आले, राजवट प्रस्थापित केली. अहो 75 वर्ष झाले आपण स्वातंत्र्य मिळून म्हणतो, म्हणजे त्याच्या अगोदर 150 वर्ष इंग्रज कशाला आले होते माहिती का? इंग्रज मसाल्याचा व्यापार करायला, मसाल्याचा व्यापार करायला आलेली माणसं राजे झाले. मग आपले खापर पंजोबा करीत काय होते? माझा अंदाज असा आहे कदाचित ते हे प्लॅनिंग करीत होते, चुलत भावाची कशी जिरवायची, आजाला कसा इंगा दाखवायचा, बापाला कसं नाडायचं, बायकोला कसं अपमानित करायचं. आपली माणसं आपल्याच लढण्यात संपली महाराज. एका इंग्रज अधिकाऱ्याला विचारलं, तुम्ही 150 वर्ष राज्य कसं काय केलं यांच्यावर? ही माणसं साधी नाही, बुद्धिमान आहे, ताकद संपन्न आहे, सगळ्या बाजू आहे. 150 वर्ष त्याने एकच उत्तर दिलं, आम्ही फोडा आणि राज्य करा हे तंत्र अवलंबलो. यांच्यात भांडणं लावले म्हणे आम्ही, यांच्यात जाती जाती त्यांना विभागणी केली आणि यांना भांडायला लावलं आणि आम्ही राज्य केलं म्हटले. आपण जर एकत्रित नाही आलो तर ज्याला आपण आपले सातबारे म्हणतो, काही दिवसांनी आपले नाव सातबाऱ्यावर राहतील, पण आपल्याला शेतात राहता येणार नाही. आपल्या कागदावर नाव असून जमत नाही. तुमचं संघटनच दिसलं पाहिजे महाराज. आज काही टोळकी तयार झाली, रुपया नाही खिशात, पण त्यांच्या एकत्रितपणामुळे त्यांनी धाक निर्माण केला. आपल्या पोरांकडे पैसा आहे, अंगात ताकदी आहे, पण एकत्रित नसल्यामुळं कुणी यान आणून जा. एकजूट नाही राहिली.
संघटन नाही राहिलं. आणि आपण जो पायंडा पाडला ना महाराज आंतरवाली सराटीतून, हा एकत्रितपणाचा, एकीकरणाचा हा पायंडा आहे ना महाराज, उभ्या महाराष्ट्राला आदर्श ठरेल, उभ्या हिंदुस्थानाला आदर्श ठरेल. तुम्ही करून दाखवलं महाराज. आता काय माहिती का, युद्धाची ही सुरुवात आहे, याला यश म्हणू नका. मी आतापर्यंत जे तुमच्यासमोर सगळं बोललो, तुम्हाला आवडलं, तुम्हाला टाळ्या वाजल्या, ही सुरुवात आहे, हे यश नाहीये. याच्यात आता सावध राहणं फार गरजेचं. आता सर्वात सुरुवातीला प्लॅनिंग काय चालू होतील माहितीये का? एखादा योद्धा जेव्हा पराभूत करता येत नाही ना प्रयत्नाने, कष्टाने, तेव्हा त्याला बदनाम केलं जातं. आता मधूनच अफवा सुटतील, काही पण अफवा यायला सुरुवात होईल. आणि आपल्या समाजात अफवा लय पटकन पसरती. सत्य लेट पसरेल पण अफवा लय फास्ट पसरती. एखाद्याने माळ घातली ना, पुऱ्या गावाला माहित व्हायला 5 वर्ष लागतील. 5 त्याने माळ घातली बा. पण एखाद्या वेळी पिलं ना की तो बेवडाच झाला, ही अफवा पसरायला 1 दिवस लय झाला. नुसता तोंडाचा वास आला ना एखाद्याच्या, पाजली असेल पोरांनी, बळच चेष्टा केली असेल, मस्करी केली असेल, पण दुसऱ्या दिवशी अख्ख्या गावातून जातं ते बेवडं झालं बरं का. झाला बेवडा तो लगेच. अफवा प्रश्न. आता इथून पुढे काय होईल माहितीये का, आपल्या बाबतीत अफवा पसरवल्या जातील. सावध राहिलं पाहिजे. कोणी काही जरी अफवा पसरली तरी आमचा मनोज जरांगे तसा नाहीये. कुणी काही जरी अफवा पसरली, आमच्या आंतरवाली सराटीतले नागरिक तसे नाहीये. मोठे मोठे प्लॅनिंग होतील. आपल्यात फूट कशी पाडता येईल, मग जातीत फूट पाडली जाईल, आडनावात फूट पाडली जाईल, तुम्हाला काय भेटलं अशी फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. तेव्हा सुद्धा आम्ही तुकाराम महाराजांचा हाच अभंग लक्षात ठेवायचा. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. आणि आंतरवाली सराटी गावाला एक विनंती जाता जाता करी, भविष्य काही असू द्या, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही मनोज दादा जरांगेला फार चांगली साथ दिली. उद्या वेगवेगळ्या प्रकारे आयुष्याची वाटचाल चालू राहील माझ्यासाठी आणि आपल्या हिंदू धर्मासाठी. त्याला प्रत्येकाने, माता भगिनींनी, लहान मुलांनी, मोठ्या माणसांनी, ज्येष्ठ नागरिकांनी मनोज दादाला एक विनंती मात्र करायची, दादा किती पण मोठा हो पण भगवा सोडू नको. तो भगवा, सूर्योदय होतो तेव्हा आकाश भगवा असतं आणि सूर्यास्त होतो तेव्हाही आकाश भगवच असतं. जगातला सुंदर रंग जर कोणता असेल तर तो भगवा आहे. त्याला म्हणावं तेवढा भगवा मात्र लावून धर. बस एवढी विनंती प्रामाणिकपणे करावं. कारण भगवा टाकायला लावायला लय लोक तत्पर असतात बरं. भगवा टाकून दे म्हणतात, दुसरा घे, तिसरा घे, हा घे, ते घे. आपण सगळ्यांनी तेवढं मूळ वज्रमूठ बांधायची. भगवा नाही सोड. आज मंडपाला शोभा कशामुळे? भगव्यामुळे. आज मनोज दादा जरांगे का बरं उठून दिसतो बारीक असला तरी? भगवी शॉल त्याच्या गळ्यात. तो भगवा नाही सोडायचा. ते हिंदुत्व आहे. ते आपण सगळ्यांनी, आपला अधिकार आहे त्याच्यावर, आपला हक्क आहे. उद्या काय हो, भगवा नाही सोडू द्यायचं. त्याला आवर्जून सांगायचं, दादा जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा. ते आपण हक्काने सांगायचं की हिंदुत्व आपल्याला महत्वाचं आहे, भगवा आपल्याला महत्वाचा आहे, राम आपल्याला महत्वाचा आहे. बाकी तडजोडी नाही होऊ द्यायच्या. शक्य नाही ते. भेटी कोणीही द्याव द्या. अतिथी देवो भव. पण भगवा आपला प्राण आहे. तेवढं आपण सगळ्यांनी मात्र तेवढी आंतरवाली सराटीने तर तेवढी वज्रमूठ बांधायची. भगवा आपल्याला सांभाळायचा आहे. 14 ऑक्टोबर 2023 राज्यव्यापी समस्त, ते टायमिंग सांगायला आले बघा तुम्ही, ते बरोबर 11ला आले.
मला ते बरोबर मला शकून देतात. अमोल महाराज 11 वाजले ना, एक तर कुत्र तरी येईल किंवा एखाद्या बाईचं बाळ उठल. मी बऱ्याचदा विचार केला, ते बाळ उठत नाही महाराज 11ला, उठवलं जात की बाबा आता हा बंद करीदा, आता तू तरी उठ, म्हणजे ते रडतं बाळ. शकून असतं ते. थांबलं बा, आता कुत्रा आला, आपण थांबू. 14 ऑक्टोबरला आंतरवाली सराटी समृद्ध गाव आहे, 100 एकरांचा परिसर आहे. आदरणीय बाबांनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं. आम्ही तर आमच्या पद्धतीने उभ्या महाराष्ट्रभर साथ घालतोय. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जसा नाडणाऱ्यांना आपण नडलो, तसं आपल्याकडे आदराने येणाऱ्यांना तितकं प्रेम पण द्यायला आपण समर्थ ठरलो पाहिजे. इथले छोटे रस्ते असतील, बोळी असतील, लोकांना माहित नाही. आपले स्वयंसेवक तरुण ताकदीने, दादा इकडून जा, ते करा, तसं करा, तिथं धोका आहे, इथं अडचण आहे, सावधगिरीने ती राज्यव्यापी सभा, मला वाटतं महाराष्ट्रातली सर्वात मोठी सभा यशस्वीरित्या, हिंदुस्थानातली सर्वात मोठी सभा, ती यशस्वी करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कटिबद्ध व्हावं लागेल. पुरीच्या लग्नात जितके आपण तत्पर असतो ना, भावाच्या लग्नात जितके तत्पर असतो ना, तेव्हा तसं एकदा धर्मासाठी तत्पर राहू. आणि यशस्वी ती सभा आपल्याला करायची. माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा माझ्या सगळ्या मित्र परिवाराला विनंती आहे की 14 ऑक्टोबर 2023ला आंतरवाली सराटी तालुका आंबड जिल्हा जालना येथे जी देशव्यापी हिंदुस्थानातली सर्वात मोठी हिंदूंची सभा होती, त्या सभेची जाहिरात करण्याची जबाबदारी तुमची, आमची, सगळ्यांची. सोशल मीडियावर आपण आलिया भट्टचं स्टेटस ठेवल्यावर ती काही भेटायला येत नाही येत. पण जर आपण मनोज जरांगेंचं स्टेटस ठेवलं, 14 ऑक्टोबरच्या त्या सभेची जाहिरात केली, तर आपल्या स्टेटसमुळं, आपल्या व्हिडिओमुळं, आपल्या डीपीमुळं एखादा जरी धार्मिक माणूस आपला बांधव तिथं उपस्थित झाला ना, तर तो आपला खारीचा वाटा राहील, लक्षात. म्हणून तत्पर होऊ. पारावर बसणाऱ्यांनी पारावर जाहिरात करा, टपरीवर बसणाऱ्यांनी टपरीवर जाहिरात करा, कॉलेजच्या कट्ट्यावर बसणाऱ्यांनी कट्ट्यावर जाहिरात करा, मंदिरात बसणाऱ्यांनी मंदिरात जाहिरात करा. गायक, वादक, वारकरी संप्रदाय तर तुमच्या मागे हो, सगळा संप्रदाय. म्हणून मी म्हणालो ना, हे हिंदूंचं आंदोलन आहे. तुम्ही पत्रिका बघा, 18 पगड जातीतले कीर्तनकार बिना पाकिट घेता आंतरवलीत येत आहे. कशासाठी येत आहे? आरक्षण मिळावं म्हणूनच येत आहे. सगळा हिंदू एक आहे, संघटित आहे. आपण गैरसमज करून घ्यायचे नाही. मी म्हणालो ना, जे करताय ते माणसं नाहीच आहे, ते नाटकी आहे, नट आहे, ते नट. तर आपल्याला तो मोर्चा, सभा भव्य करायचे, यशस्वी करायचे. मनोज दादांना खूप खूप पुढं काढायचे. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे. अशा समाजसेवक, देशसेवक एखादा आपल्यातला निर्माण होतो, तेव्हा त्याच्या परिवाराकडे सुद्धा एक भावनिकतेने पाहिलं पाहिजे. आम्ही आज कीर्तन करून निघून जाणार, पण ती मुलगी असेल, त्यांचा मुलगा असेल, त्यांच्या सौभाग्यवती असतील, त्या घरात आज साखर आहे का नाही हा प्रश्न आहे. टाळ्या सगळे वाजवतं महाराज, पण महाराज जेवले का विचारणार गावातले एखादं राहतं. हा, तसं त्या घरात आज तो बाबा इतका दिवस झाला आंदोलन करतोय, त्या घरातली साखर संपली का काही हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. त्या घरातलं तेल मीठ संपलं का काही हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने तरुणांनी सगळ्यांनी एक लक्ष ठेवा, आपला परिवार आहे महाराज. नाही तर मग काय देशसेवक देशासाठीच असतात असं नाही हो. आपण सगळ्या बाजूने आपला माणूस म्हणून सगळ्या बाजूने आपण विचार केला पाहिजे. उद्या थोडा रुबाब वाढल, जे इतक्या दिवस उपवाशी राहिलं ते उद्या चांगल्या गाडीत फिरल, थोडे कपडे चांगले घालील, तर अभिमान वाटला पाहिजे. नाही बा, आमचा माणूस आता चांगल्या गाडीत फिरायला लागला, चांगला नाही तो आपला माणूस कायम भिकारडाच राहायला पाहिजे. ही एक मानसिकता आहे राव. मग एक पोरग आहे आमचं गावात, लय भारी काम करायचं, लई सुपर काम करायचं महाराज, त्याचं इतकं कौतुक होतं गावात, आणि ते सरपंच झालं.
आता सरपंच झालं, मग त्याला जरा बसा उठायला लागायचं म्हणून ते कडक कपडे घालायला लागलं, चांगली गाडी घेतली, लोकांनी पाडलं त्याला पुढच्या पंचवार्षिकला. मी म्हटलं का हो, ते तर काम म्हणे काम चांगलं करायचं पण राहायला लय भारी लागलं होतं. म्हणजे हा हे जे आहे ना गोळा जो उठतो ना पोटात तो उठू नाही द्यायचा. मला एकाने विचारलं महाराष्ट्र पुढे जावा असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे. म्हटलं पाय वाढायचं बंद केलं पाहिजे आणि हात वाढायला सुरुवात केली पाहिजे, महाराष्ट्र पुढे जाईल. पाहू द्या ना आपला माणूस मोठा. स्वप्न पा मनोज जरांगेला खासदार करू, आमदार करू, मुख्यमंत्री करू, पंतप्रधान करू. वाहू द्या ना मराठी माणूस पंतप्रधान. मोठी स्वप्न पाहू आपण, छोटं पाहायचंच नाही स्वप्न. आपले छोट्या मानसिकतेमुळे आपण मागे राहिलो थोडे. वाहू द्या. काय होईल मनोज जरांगे मोठा झाला तर? आंबडची बारामती होईल. माहिती आहे का तुम्हाला बारामती काय? जा एकदा बारामतीला, तिथले शेत पहा. स्वतंत्र पासिंग आहे बारामतीला, स्वतंत्र. पुण्याला वेगळी, पिंपरी चिंचवडला वेगळी, पुण्यात बारामती आहे पण बारामतीला पासिंग स्पेशल. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बारामतीची गाडी असली की बारामती करायला ओळखू येते, ही आमची गाडी आहे. तिथले रस्ते पहा, तिथल्या नद्या पहा, तिथले शेत पहा, तिथले मॉल बघा, तिथले हॉटेल्स बघा. काय कारण आहे? गडी एकटा निघाला. काय कारण आहे? जनतेने साथ दिली, पवारांची पॉवर टिकवून ठेवली, म्हणून आज बारामती देशात सुंदर दिसते. वाहू द्या मनोज जरांगे मोठा, आंबडची बारामती करू. एक एक सहाय्य करू, अवघे धरू सुपंत ज्ञानेश्वर. आंतरवाली सराठी सर्व ग्रामस्थांच्या मनापासून धन्यवाद, विशेषतः तरुणांच्या मनापासून धन्यवाद. आंबड तालुक्यातून, जालना जिल्ह्यातून, उभ्या महाराष्ट्रातून माझ्या प्रेमापोटी जे तरुण अनेक मित्रमंडळींचे फोन आले, सगळ्यांचे फोन मला घेणं शक्य झालं नाही. जेवढे माझ्यावर प्रेम करणारा सगळा मित्रपरिवार उपस्थित राहिला, त्या सगळ्या मित्रपरिवाराचे मनापासून धन्यवाद. माता भगिनींचे धन्यवाद, पुरुष मायबापांचे धन्यवाद, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, संचालक, विरोधी पक्ष नेते, आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. माझ्या सगळ्या हिंदू तरुण बांधवांचे मनापासून धन्यवाद. समस्त टाळकरी भजनी मंडळासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रोज रोज कीर्तन सेवा चालू आहे आणि आपल्या परिवारावर काही दिवस का होईना तुळशी पत्र ठेवून हे सगळे वारकरी कटिबद्धपणे गावची सेवा करताय. मला निमंत्रित ज्यांनी केलं, वारकरी संप्रदायाचं वैभव, आंतरवाली सराटीमध्ये मनोज दादांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे वारकरी संप्रदायातील रत्न, हरिभक्तीपरायण आमचे मार्गदर्शक महादेव महाराज गिरी, हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचं वैभव गणेशजी महाराज बोचरे, आप्पासाहेब महाराज बोचरे, गजानन महाराज जुनगडे, सुभाष आप्पा तारक, बळीराम महाराज केसबर, या सगळ्या मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज आवर्जून आळंदीवरनं या आंतरवाली सराटीत सेवा रुजू झाली पाहिजे म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव भजन सम्राट संतोष महाराज राऊत, तालुका आंबडच, आंबड तालुक्यातलं भूमिपुत्र आहे. कोणतं गाव आहे आपलं? आदरणीय संतोष महाराज आज या परिसराची सेवा करण्यासाठी उपस्थित राहिले. संतोष महाराज राऊत आपले धन्यवाद. त्याचप्रमाणे मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण रघुराज महाराज ढोबळे गुरुजी, रघुराज महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विशेषतः आज आंतरवाली सराटीत कीर्तन आहे. काय परमात्मा सोय करतो, मला सवय नाही राहिली आम्हाला अशी. खरंच ना, काय परमात्म्याचं नियोजन असतं. मला दुपारी अमोल महाराज नवपुते विया मांडवा त्यांचा फोन आला. मला म्हटले बापू, मला माहिती आहे की आंतरवलीत कोणताच कीर्तनकार पाकिट घेणार नाही, त्यामुळे मी माझ्या गाडीत तुम्हाला घेऊन जाईल आणि माझ्या गाडीत तुम्हाला घरी सोडू. अमोल महाराज नवपुते विया मांडवा, म्हणून मी म्हणतो हे हिंदूंचं आंदोलन आहे. माझ्या परिसरात चालले म्हटले तुम्ही, मी माझ्या गाडीत तुम्हाला घेऊन जाणार, पुन्हा घरी सोडणार. का? सेवा घडू द्या म्हटले माझ्याकडे.
एवढं प्रेम या गावाबद्दल, आपल्या आंदोलनाबद्दल तयार झाले. असे विया मांडव्याचं वैभव, वारकरी संप्रदायाचं वैभव, भाविकांना तीर्थयात्रा जे घडवतात असे आमचे वारकरी संप्रदायाचं वैभव अमोल महाराज नवपुते. विशेषतः सोशल मीडियावर सक्रिय असणारे सगळे आमचे युट्यूबर बांधव उपस्थित आहे. मराठी हॉटस्पॉट असेल, इतर सर्व चॅनल्स असतील, सर्वांची नावं माहीत नाही, पण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूब आंदोलन तळागाळात पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते सगळे आपले सोशल मीडिया बांधव. यांचं काम मोठं आहे महाराज. तुम्हाला सांगू, TV9, ABP माझा नंतर आले हो. पहिल्यांदा ज्या काट्या बसल्या त्या ह्या युट्यूबरने व्हायरल केल्या. पहिल्यांदा आंदोलनाला जर गती कोणी दिली तर हे जे युट्यूबर असतात ना, 1,500 फॉलोवर्स, 3,000 फॉलोवर्स, 5,000 फॉलोवर्स, 1,00,000 फॉलोवर्स, या पोरांनी ते व्हायरल केलं. यांनी आपलं आंदोलन पोचवलं. या सगळ्या माझ्या सोशल मीडियाचं काम करणाऱ्या माझ्या सगळ्या तरुणाईचं, माझ्या हिंदू बांधवांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करून, माझ्या सगळ्या मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित आहे, आपल्या सर्वांचे धन्यवाद. विनेकरी महाराजांचे धन्यवाद. बाकी सगळे भजनी मंडळ, कीर्तनकार, प्रवचनकार, कोण कोण आहे अजून, सगळेच मान्यवर आहे, आपल्या सर्वांचे धन्यवाद. जय श्रीराम. भैरवी म्हणायचे का? म्हणा तुका म्हणे अवघी जोडी. आणि कीर्तनकाराचं नाव वाचून येऊ नका. गावात उत्सव चालू आहे, जातीने हजर राहा. पुढं ते मोठी मोठी कीर्तनकार अजून येणार. मला काल परवा कळालं की काहींच्या कीर्तनाला गर्दी होते, काहींच्या कीर्तनाला थोडंसं कमी जास्त होतं. असं नका करू, नाव वाचूच नका. मी गेल्याने गावची शोभा वाढणार आहे म्हणून येऊन बसा. तुम्हाला विनंती, काय लय दिवस नाही अजून उत्सव, थोडेच दिवस आहे, नंतर तुम्हालाच करमणार नाही. त्यामुळं येऊन बसा, कीर्तनकाराचं नाव वाचायचं, त्याचे व्हिडिओ बघायचे, मग ठरवायचं जायचं का नाही. तसलं करू नका. गावच्या शोभा वाढवण्यासाठी तो बाबा 200-300 किलोमीटर येतो, तास करू नका. उपस्थिती चांगली ठेवा. जय श्रीराम. तो